नमस्ते. आज आपण जाणून घेऊया वात्सल्य योजनेबद्दल. वात्सल्य योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा आणि ह्या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि यासाठी काय करायचे हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हॉट इज NPS वात्सल्य स्कीम? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024चा अर्थसंकल्प मांडताना NPS वात्सल्य या नव्या योजनेची घोषणा केली होती. 18 सप्टेंबर 2024 पासून ही योजना देशभरात सुरू करण्यात आली आहे. आणि मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशाची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत फ्लेक्झिबल कॉन्ट्रिब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. यात गुंतवणुकीदार म्हणजेच पालकांना 18 वर्षाखालील मुलगा आणि मुलीसाठी त्यांच्या नावावर गुंतवणूक करता येते. मूल 18 वर्षाचे झाल्यानंतर नियमित होऊ शकते. शिवाय गुंतवणुकीचे कर बचतीचे फायदे गुंतवणूकदारांना मिळत राहतात. NPS वात्सल्य योजनेसाठी कोण पात्र आहे? वयोमर्यादा. ही योजना अल्पवयीन म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांसाठी आहे. पालकांचा सहभाग. आई-वडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांचे NPS वात्सल्य खाते उघडू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात. भारतीय नागरिक. ही योजना भारतीय नागरिकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते बघूयात. पालकांचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पास वा ड्रायव्हिंग लायसन्स, अधिवास प्रमाणपत्र, अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा, अल्पवयीन मुलाचे ओळखपत्र, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि फोटो. वात्सल्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम NPS पोर्टलवर जा किंवा enps.nsdl.com किंवा nps.kfintech.com या वेबसाईटवर जा. यानंतर नवे अकाउंट ओपन करण्यासाठी रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. आता पॅन नंबर, आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरसह विचारलेली सर्व माहिती भरा. तुमच्या बँकेकडून KYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक PRAN दिला जाईल. तुम्हाला किमान 1000 रुपयामध्ये हे खाते सुरू करता येईल. तर ह्या NPS वात्सल्य योजनेचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. आणि तुम्ही जर अजून मराठी साधना या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला व्हिजिट करा.